लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याचे पैसे यायला सुरुवात झाली. पैसे आले रे आले, पैसे आले. बघा लक्षात घ्या, पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून बऱ्याच ताईंचे मेसेज आलेत, कमेंट्स पण आलेले आहेत आणि बऱ्याच ताईंचे सकाळपासून पण मेसेज आलेत की सर आम्हाला तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळालेत. 5 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे. काल पण तुम्हाला मी रात्री सांगितलं होतं की याद्या बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. तुम्हाला अकाउंटला पैसे लवकरात लवकर येणार आहेत आणि ज्या ज्या ताईंना पैसे आलेत लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुन्हा कुणाला पैसे आलेत लवकर लवकर सांगायचं आहे. खूप खूप आनंदाची बातमी सुरू झाली आणि टेन्शन घेऊ नका की तुम्हाला बाबा बाकीच्यांना आले तर मला कसं काय आले नाहीत, अजून मला कसं काय आले नाहीत, मी खूप जुना फॉर्म भरला होता मला अजून पैसे का आले नाहीत. तर टेन्शन घेऊ नका. 14 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांना पैसे येणार आहेत. ज्या ज्या ताईंनी आतापर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून सबमिट केला होता, अप्रूव्ड आलं होतं, किंवा लक्षात घ्या एक 5 सप्टेंबर पर्यंत पण पकडून चला आपण, 5 सप्टेंबर पर्यंत ज्या ताईंचे फॉर्म सबमिट झालेत, अप्रूव्ड झालेत, डीबीटी कंप्लीट झाले, त्यांना पैसे यायला सुरुवात झाली आहे. आता काही काही ताईंना जिल्ह्यानुसार पैसे आलेत, काही काही ताईंना बाबा अगोदर आले असतील, काही ताईंना उशिरा येतील, काही ताईंना नंतर येतील, पण सर्व ताईंना पैसे 100% येणार आहेत. फक्त लवकरात लवकर मोबाईलवर जाऊन चेक करा की मेसेज पडलाय का. 3,000 रुपये क्रेडिट झालेला मेसेज कुणाला पडला असेल तर चेक करा. किंवा जर तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर बँकेमध्ये वाटलं तर उद्या एक चक्कर मारून घ्या की पैसे आलेत का नाही. किंवा मोबाईलवर तुम्हाला बघता येत असेल ऍप मध्ये उघडून, बँकिंगचं ऍप असतं त्याच्यामध्ये जाऊन जर चेक करता आलं तर चांगलीच गोष्ट आहे. एकदा चेक करा, पैसे यायला सुरुवात झाली आहे. तरी पण तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो. मला कमेंट्स पण खाली आलेले आहेत, तर ते ठीक आहे, तुमच्या बाकी कमेंट्स तर मी दाखवलंच तुम्हाला, पण तुम्हाला पैसे आलेत का एवढं एक दादाला सांगायचंय. तुम्हाला 3,000 रुपये आले आहेत का, आणि कुणा ताईला 1,500चा हप्ता पडलाय का ते पण सांगा. ज्यांना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे आले होते त्यांना 1,500चा हप्ता पडलाय का, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की 14 सप्टेंबरला एक मोठा कार्यक्रम होणार आहे. लक्षात घ्या, 14 सप्टेंबरला सोलापूरमध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. लाडक्या बहिणीचा मोठा कार्यक्रम आहे. तर या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचं आवरण होणार आहे. तर त्याच्या अगोदरच पैसे यायला सुरुवात झाली. कारण की बघा कार्यक्रमाच्या अगोदरच पैसे सोडले जात आहेत. त्याच्यामुळे पैसे सुरुवात झाली आहे. तुम्हाला आलेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये पटपट पटपट सांगायचंय. खूप आनंदाची बातमी आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन चेक करायचंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. एक नवीन GR देखील आलेला आहे. गव्हर्नमेंट बघा भरपूर साऱ्या गोष्टी गतिमान करत आहे, भरपूर साऱ्या गोष्टी चेक करत आहे, भरपूर साऱ्या गोष्टीमध्ये फॉर्म रद्द पण करत आहे. बघा 50,000 फॉर्म या ठिकाणी आजच रद्द झाल्याची बातमी पण आलेली आहे. त्याच्यामुळे तुमचा या ठिकाणी नंबर नको लागायला. तुम्ही या सगळ्या ताईमध्ये या की ज्यांना पैसे भेटलेत. तुम्हाला पण पैसे भेटायचे असतील तर लवकर लवकर तुमचं नाव, गाव, जिल्हा, तुम्ही फॉर्म कधी भरला होता, सबमिट कधी भरला होता, पैसे आलेत का नाही हे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगायचं आहे. चला सगळ्यात पहिला प्रश्न ताईचा बघूया. आज काय प्रश्न आलेत बघूया. 13 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, अप्रुव्हलचा मेसेज आला नाही. ओके, अप्रुव्हलचा मेसेज आला नाही 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 ताई, अप्रुव्हलचा मेसेज आला नसेल तर लवकर लवकर जाऊन चेक करा. तुम्हाला मी काल पण दाखवलं होतं की कसं चेक करायचंय. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचंय. त्या ठिकाणी जाऊन मागे भरलेले फॉर्म त्या ठिकाणी जाऊन स्टेटस जरा चेक करा. पेंडिंग आहे का, रिव्ह्यू आहे का, रिजेक्ट झाले का ते पण चेक करा. जर रिजेक्ट, ह्या ताईंसाठी सांगतोय, रिजेक्ट जर झाला असेल तर लवकर लवकर सबमिट करा. नवीन एक GR आलाय त्यानुसार बघा तुम्हाला जर आता ही शेवटची संधी असणार आहे, परत तुम्हाला फॉर्म स्वतःहून भरता येणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर ताईंनो जाऊन चेक करा. तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्यानंतर अप्रुव्हल आलंय का, तिथं जर रिजेक्ट असेल, पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल, चेक करत राहायचंय. दररोज चेक करत राहायचंय. जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत दररोज चेक करायचं आपल्याला. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. चला सर, आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण आम्ही आधार सीडिंग 17 ऑगस्टला केला आहे, तर आमचे पैसे कधी येतील. आणि एक प्रश्न सर की आम्ही फॉर्म भरताना बँक खाते युनियन बँकचे दिले आहे, बँक आधार सीडिंग हे ते पोस्ट बँकला केलं आहे, पोस्ट ऑफिस मध्ये केलंय, ठीक आहे, आणि कोणत्या खात्यावर येतील. काही काळजी करू नका.
ज्या बँक अकाउंटला तुम्हाला डीबीटी झाले त्या अकाउंटला पैसे येऊन जातील. तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली, तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली. चेक करत राहा, चेक करत राहा. आता दररोज बघा 14 सप्टेंबर पर्यंत आपल्याला दररोज चेक करत राहायचंय की पैसे आलेत का नाही. चला पुढचा प्रश्न. मी भंडारा जिल्ह्यामध्ये राहते, माझा फॉर्म 6 ऑगस्टला काय झालाय, अप्रूव्ह झालाय, पण आताही पैसे आले नाही. आधार लिंक आहे तरी पण पैसे आले नाहीत. आमचे पैसे कधी येतील? ताई, पैसे आले असतील. देवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की तुमचे पण पैसे आले असतील. लवकर लवकर जाऊन चेक करायचे एकदा. जर नाहीच आले टेन्शन घ्यायचं नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतोय बघा, लाडक्या ताईंनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. पैसे आले नाहीत ना, काळजी करू नका की बाबा ह्या बाजूच्या ताईला पैसे आले, अरे बाबा तिला तिसऱ्या टप्प्यामध्ये पण पैसे आले, मी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरला होता, जुलै महिन्यात फॉर्म भरला होता, तरी मला पैसे का नाही आले. लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला पण पैसे येणार आहेत. 14 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे आपल्याकडे. तिसऱ्या टप्प्याला फक्त सुरुवात झालीये. काही काही जिल्ह्यांचे, छोटे छोटे जिल्हे असतील बाबा, त्या जिल्ह्यांचे पैसे यायला सुरुवात झाली असेल. मोठ्या मोठ्या जिल्ह्याचे अजून पैसे आले नाहीत. 11 सप्टेंबर पासून काही काही जिल्ह्यांचे पैसे येतील, मोठ्या मोठ्या जिल्ह्यांचे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला एक गोष्ट करायची, टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक दिवशी मी तुम्हाला अपडेट देत आहे, प्रत्येक दिवसाची गोष्ट सांगत आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला पैसे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण मार्गदर्शन करत राहणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार आहेत. काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न. 23 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, 20 ऑगस्टला सीडिंग झालंय, मग पैसे कधी येणार? येस ताई, तुम्हाला सुरू झाला असेल, पैसे एकदा चेक करून बघा अकाउंटला. चला पुढचा प्रश्न. खूप छान माहिती दिली, धन्यवाद. यस, दररोज आपण चांगली चांगली माहिती घेऊन येत आहेत. चला, थँक्यू व्हेरी मच. पुढचा प्रश्न बघूया पुढच्या ताईंचे. चला चला लवकर लवकर सगळ्यांनी प्रश्न विचारायचे आहेत. पुढचा प्रश्न ताईंचा बघूया काय आहे. दादा तुम्ही बोलता की कमेंट करा, पटपट कमेंट करा. यस यस यस, सगळ्याला सांगतो पटपट कमेंट करा. तुम्ही पण सगळ्यांनी पटपट कमेंट करायचे आहे. दादा सगळ्यांचे कमेंट घेत नाही, ते ज्यांचे घेत नाही त्यांना कसं मग ते अप्रूव्ह प्रतिक्रिया कशी देणार? यस ताईंनो, काळजी करू नका. भरपूर साऱ्या कमेंट आल्या म्हणजे असं नाही की मी त्याचे कमेंटचे उत्तर देत नाही. बघा तुमची पण कमेंट घेतली का नाही ते. तुम्ही जर या माहिती सांगितली असते तर तुमची पण कमेंट वाचली असती. तर कृपया करून सगळ्यांनी कमेंट करा. जरी तुम्हाला मी स्क्रीनवर बोलता नाही आलं तरी पर्सनली त्याच्यामध्ये मी त्याच्यावर टाकत आहे सगळ्यांना उत्तर. जे जे मला कमेंट्स बरोबर वाटतात त्या सगळ्यांना मी उत्तर देत आहे. काळजी नसावी. हा भाऊ तुमच्यासाठी रात्रंदिवस झटत आहे. काळजी नसावी. तुमच्यासाठी मी चालू केलंय, तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. त्याच्यामुळे कमेंट्स करत राहा. तुमच्या पण प्रश्नाची उत्तर भेटतील आणि तुमचे पण सगळे प्रश्न सुटावेत. मेन गोष्ट तुमचा प्रश्न घेतलाय का नाही तो नाहीये, तुमचा प्रश्न सुटावा आणि तुम्हाला पैसे भेटावेत, हीच माझी अपेक्षा आहे. हीच माझी देवाचरणी प्रार्थना असणार आहे. याच्यासाठीच मी तुमचे व्हिडिओ बनवतोय. कारण की असं नाही की बाबा तुमच्या ताईंची कमेंट घेतली म्हणजेच खूप सर चांगलं आहे, माझी तुम्ही कमेंट वाचली. पण लक्षात घ्या, आपल्याला कमेंट वाचायच्यात म्हणजे काय, आपल्याला तुमचं या ठिकाणी नाव नाही घ्यायचंय, तुमचे प्रश्न सोडवायचे. ज्या ताईंचे प्रश्न चांगले असतील, दमदार असतील किंवा त्यांना पैसे अजून खरंच भेटले नसतील त्याच ताईंच्या आपण कमेंट्स या ठिकाणी हायलाइट करून त्यांचे उत्तर देत आहोत. त्याच्यामुळे काळजी नसावी. प्रत्येक ताईचे प्रश्नाची उत्तर भेटणार आहेत. थोडा उशीर होईल पण प्रत्येक ताईचा प्रश्न या ठिकाणी भेटणार, उत्तर म्हणजे भेटणार. त्याच्यामुळे तुमचं नाव, गाव, जिल्हा, तुमची सगळी माहिती, अप्रूव्ह कधी झालाय, सबमिट कधी केलाय, डीबीटी कधी झालंय, पट पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की तिसऱ्या टप्प्यात सगळ्याला पैसे भेटायलाच पाहिजेत. चला पुढचा प्रश्न ताईंचा बघूया. ज्यांना स्वतःचं घर आहे, शेत आहे, 4 चाकी गाडी आहे दारामध्ये, अशा बहिणींना पैसे मिळाले आहेत आणि ज्यांना खरी गरज आहे त्यांना मात्र मिळालेले नाहीत. एकदम 100% या मतावर मी पण आहे की बाबा ज्या ताईंना काय झाले, ज्या ताईंचं सोडा, ज्या ताईंना भेटलेच पैसे ती चांगलीच गोष्ट आहे. कुणाची ताई असून दे, श्रीमंत असून द्या, गरीब असून द्या, नसतं कुठली का ताई असणार, तिला पैसे भेटले, तिच्या हक्काने पैसे भेटले, तिने फॉर्म भरलाय, पैसे भेटले, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. पण बाबा असे काही काही माणसं आहेत ज्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेत, नको त्या गोष्टी केल्यात. म्हणजे एक समजा एकेका ताईंनी तर काय केलं, एक ताईंनी नाही म्हणजे तिच्या नवऱ्याने असेल, भावाने असेल किंवा त्या चोराने कुणी असेल, तर त्यांनी काय केलं, 30 फॉर्म भरलेत, 20 फॉर्म भरलेत, 10 फॉर्म भरलेत, 15 फॉर्म भरलेत.
अरे काय चालवलं काय सरकार बरोबर, काय तुम्ही हे गोष्टी करतायत? किंवा तुमचं सोडा, ज्या ताईंना पैसे भेटले नाही त्यांना एकदा विचारा की पैसे भेटायचं काय महत्व असतंय. तुमच्या 30 फॉर्ममुळे 29 ताईचं नुकसान झालं. त्या 29 ताईकडे बघा, त्या 29 ताईंना किती वाईट वाटत असेल की बाबा त्यांना अजून पैसे भेटले नाहीत आणि तुम्ही त्या 29 ताईचे पैसे खाऊन बसतायत. ह्याच्या विरुद्ध मी पण आहे, याचा जाहीर निषेध असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ज्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेत त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो. तर तुम्हाला पण काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की ज्या गरीब ताई आहेत, ज्या ताई फॉर्म भरून खूप दिवसापासून पैशाची वाट बघतायत, दररोज मोबाईल चेक करतायत, दररोज मेसेज चेक करतायत, त्या ताईंचे पैशाकडे डोळा लागला की बाबा कधी पैसे येतील मला, त्या ताईंना पैसे भेटत नाहीत आणि चोर लोकांना पैसे भेटायलेत. 30 फॉर्म भरले, 80 हजार त्या माणसाच्या अकाउंटला गेले, चुकीच्या चोराच्या माणसाच्या अकाउंटला पैसे चाललेत आणि आपल्यासारख्या गरीब, आपल्यासारख्या होतकरू, आपल्यासारख्या सामान्यतेच्या पैशांना पैसे भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे ताईंनो बघा, लक्ष द्या, तुम्हाला पण पैसे भेटतील, पण ज्या अशा कोणी माणसं असतील त्याचा पण तुम्ही पाठपुरावा करावा लागेल. कारण की असं पण आहेत की बाबा तुमचं आधार कार्ड तुम्ही लावलं नाही, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे आलेत, तर हे लक्षात घ्या, हे चुकीचं आहे. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ते अकाउंटला तुमच्या पैसे आले ते चुकीने आलेत, असं होणार नाही. सरकार तुमच्याकडून ते पैसे परत घेईल आणि तुमच्यावर कारवाई पण करेल. तर अशा वेळेस तुम्हाला लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार पण करायचे की बाबा आम्ही फॉर्म पण भरला नव्हता तरी पैसे का आलेत. कारण की अशा गोष्टी आता घडत आहेत. तर सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून बघायचं आहे. चला पुढचा प्रश्न ताईंचा बघूया. प्रत्येक ताईचे प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. गरिबांनाही पैसे भेटत नाही कारण बऱ्याच गरीब माणसांना बँकेची माहिती नसते, आधार लिंक आहे की नाही, केवायसी कुठे करायचे, त्यामुळे त्यांना पैसे येतच नाहीत. बघा आज खूप छान कमेंट्स येल्यात. तर अशा बघा मी सगळ्या कमेंट्स वाचायलोय, असे प्रश्न उत्तर सोडवायलोय की बाबा ज्या खऱ्याच प्रश्नांची गरज आहे. बघा ताई काय म्हणतायत, असे काही गरीब ताई आहेत त्यांना बँक माहित नाही, डीबीटी कळत नाहीये, केवायसी कळत नाही, अशा ताईंना पैसे आले नाहीत. जे बघा अशा कोणी ताई असतील त्यांना अजून परत एकदा सोप्या भाषेत तुमच्या भाषेत सांगतोय. आता एकच गोष्ट, ज्या ताईंना काहीच कळत नाहीये, ज्या ताईंना कुणाचा आधार नाहीये, मोबाईल नाहीये, कुणाला काही कळत नाहीये, अशा ताईंनी एकच गोष्ट करायची. फॉर्म तर तुम्ही भरला असेल, कुणाच तरी एजंटला 100-200 रुपये देऊन तुम्ही फॉर्म भरला असेल, डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावले असतील, तुमचा अप्रूव्ड मेसेज आला असेल, पण डीबीटी झालं नसेल तर डीबीटी किंवा केवायसी म्हणजे आधार कार्ड म्हणजे हे काय माहिती का, एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. आता जास्त काही काळजी करू नका ताईंनो, एकच काम करायचंय. तुमचं जे बँक अकाउंट आहे ना तुमच्या नावावर, त्या बँकेमध्ये उद्या जायचंय. आता उद्या सुट्टी असली तर ठीक आहे, नसेल सुट्टी तर त्या दिवशी बँक चालू आहे त्या दिवशी बँकेमध्ये जायचंय. बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना फक्त एकच म्हणा, त्यांना दुसरं काहीच बोलू नका. सगळ्या बँकेवाल्यांना माहिती आहे काय चालू आहे महाराष्ट्रात. तर त्यांना जाऊन फक्त एकच गोष्ट म्हणा की मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय, मला 3,000 रुपये अजून आले नाहीत, ते बँकेमध्ये काहीतरी आधार कार्ड करायचं होतं, ते जोडायचं होतं, ते जोडले का माझ्या अकाउंटला बघा. एवढं सोपं म्हणता येईल का तुम्हाला? त्यांना म्हणू नका डीबीटी करा, केवायसी करा, आधार कार्ड लिंक करा, सीडिंग करा, असलं काहीच म्हणू नका. त्यांना सगळ्याला माहिती आहे ती गोष्ट. एकदम तुमच्या भाषेमध्ये सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर फक्त बँकेमध्ये जा आणि त्यांना सांगा की लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही, मला फक्त जरा ते बघा बरं ते काय झालंय का माझ्या अकाउंटला, ते जरा ऍक्टिव्ह बिक्टिव्ह झालंय का, ते कसं काय पैसे आले नाही चेक करा. एवढं तर म्हणता येईल तुम्हाला. एवढं म्हणले की बाबा हे पैसे का नाही आले, कारण तुमचा असा प्रॉब्लेम आहे. तर त्यांना म्हणा साहेब मग तेवढं ते करून घ्या ऍक्टिव्ह, काय ते फॉर्म भरायचं ते फॉर्म भरून घ्या तुम्ही माझ्याकडून, काय जी माहिती घ्यायची ती माहिती घ्या आणि तेवढं करून द्या माझ्याबरोबर. एवढं सोपं तर म्हणता येईल. आता ह्याच्यापेक्षा तर काय अवघड नाही ना. हे बघा एवढ्या सोप्या भाषेत त्यांना बोलायचंय की तेवढं आमचं करून द्या. लक्षात घ्या, अशा सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगत आहे. ताईंनो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करत आहे, काही काळजी करू नका. तुमचे काही जरी प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे, प्रत्येक प्रश्न सोडवायला तयार आहे. तुमचे प्रश्न विचारा, नक्कीच तुमची उत्तरं भेटतील. चला पुढच्या ताईचा प्रश्न या ठिकाणी बघूया. काय ताई म्हणतायत पुढच्या बघूया. चला भगवान आपको बहुत कामयाबी दे, आप बहुत अच्छे से समझा रहे हो, भगवान आपकी अच्छी
ख्वाहिश पूरी करे। थैंक यू वेरी मच, खूब खूब धन्यवाद दीदी तुमसे, आपका बहुत बहुत शुक्रिया। और मेरे लिए जैसे आपने दुआ की वैसी दुआ, सेम वैसी दुआ जिन दीदी को पैसे अभी तक नहीं आए हैं और जो दीदी को 1500 का हफ्ता आने वाला है उनको भी दुआ करो। मेरे तरफ से भी दुआ है, आप सब दुआ करो कि जल्द से जल्द उनके भी पैसे आ जाए। चलो पुढचा प्रश्न, हा तुम्हाला हे दाखवतो बघा, मोर्ची से सचिन परवीन बोल रहे हैं। बघा तुम्हाला मी म्हणत होतो ना पैसे आले, तर हे तुमच्या समोर डायरेक्ट उदाहरण दिसतंय बघा, या ठिकाणी कमेंट आलेली आहे मोर्शीवरून, काय आहे ते, से सचिन परवीन बोल रहे हैं, थैंक यू भैया, मेरे को 5 सितंबर को 3000 मिल गए हैं। बघा तुमच्या समोर ही कमेंट केलेली दिसते युट्यूबच्या आपल्या व्हिडिओमध्ये सेम। आता याच्यामध्ये माझं काही नाव नाहीये, पुढे बघू शकता तुम्ही अयान अहमद, हे अयान अहमद यांनी या ताईंनी असेल, दादानी असेल, त्यांचं अकाउंट असेल, त्यांनी ही कमेंट केली। आनंदाची बातमी सांगले ताई, तुम्हाला खूप खूप तुमचं अभिनंदन। दीदी आपका बहुत बहुत धन्यवाद कि आपने ये माहिती हमें दी है। तो इस प्रकार से और किसी दीदी को पैसे आए हैं क्या, कमेंट बॉक्स मध्ये जल्दी जल्दी मला सांगायचंय, पट कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला पैसे आलेत का। बघा ताईला तुमच्या समोर पुरावा दाखवलाय, पुरावा तुमच्या समोर आहे, ताईंना पैसे आलेत, 5 सप्टेंबरला पैसे आलेले आहेत 3000 रुपये, 3000 रुपये ताईंना आलेले आहेत। तुम्हाला पैसे आलेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। पुढचा प्रश्न, 18 जुलैला फॉर्म सबमिट केलाय, 22 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय, पण अजून पैसे आले नाहीत। यस ताई टेन्शन घेऊ नका, पैसे तुम्हाला 14 सप्टेंबर पर्यंत येऊन जातील, काळजी करू नका। चला पुढचा प्रश्न, 18 जुलैला फॉर्म अप्रूव्ह झालाय, 3 ऑगस्टला ओके अप्रूव्ह झालाय, 27 ऑगस्टला डीबीटी पैसे नाही आले ओके। 27 ऑगस्टला डीबीटी झाले म्हणजे तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात, तिसरा टप्पा सुरू झालाय, तुम्हाला पैसे 14 तारखेपर्यंत कधी पण येऊन जातील तुमच्या जिल्ह्यानुसार, तर पैसे चेक करत राहायचे अकाउंटला। चला पुढचा प्रश्न, 17 ऑगस्टला भरला, अप्रूव्हल पण झालं आहे, सगळं ओके आहे, तरी पण पैसे आले नाहीत। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरवरून ताई बोलतात, ताई तुम्ही दुसऱ्या टप्प्यात बसला नाहीत, कारण की 24-25 ऑगस्टच्या अगोदर तुमचं अप्रूव्ह द्यायला पाहिजे होतं, तुम्ही फॉर्म नंतर सबमिट केलाय, नंतर डीबीटी कंप्लीट झाले म्हणजे तुम्हाला एक तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील, ताई काळजी करू नका। बरबेर बिल्कुल राइट, बराबर बिल्कुल राइट कुछ तो बोल रही है सर मैडम, थैंक यू वेरी मच। चला मी 16 ऑगस्टला लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर फॉर्म भरला, 24 ऑगस्टला अप्रूव्हलला मेसेज आलाय, पण आणि कॅश आलं नाही, काही टेन्शन घेऊ नका। 24 ऑगस्ट म्हणजे काटावर तुम्ही या ठिकाणी काय झालं, तुमचा अप्रूव्ह झालाय, एकदम शेवटच्या टप्प्यात अप्रूव्ह झाला, त्याच्यामुळे तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात काही पैसे 100% येऊन जातील। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया, पुढच्या ताई काय म्हणतात, चला बघूया पुढचा प्रश्न। कविता गौतमराव पगारे, 26 जुलैला फॉर्म भरलाय, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, 23 ऑगस्टला आधार सेटिंग झालंय, सगळं आहे, तरी पण पैसे आले नाही, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येतील बघा। आणि सरकारचा एक नवीन GR आजच आलाय, आजच तुमच्या समोर तारीख दिसते बघा, नवीन GR सरकारने बघा आता भरपूर साऱ्या गोष्टी करायला, 6 सप्टेंबर 2024 आजचा हा GR तुमच्या समोर आहे। तर सरकार आता नवीन नवीन गोष्टी करायला लागलंय, फॉर्म सबमिट बघा करायच्या वेळेस पण काही काही ऑप्शन चेंज झालेत, ते काय ऑप्शन चेंज झालेत, काय झाले, उद्या सकाळी मी सगळ्याला सांगणार आहे 10 वाजता। तर उद्या सकाळी 10 वाजता भरपूर साऱ्या गोष्टी, आता ज्यांना पैसे अजून आले नाहीत त्यांच्यासाठी या GR मध्ये भरपूर साऱ्या तरतुदी त्यांनी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता GR सांगणार आहे, आणि अजून काही नवीन अपडेट आली ती पण सकाळी 10 वाजता सांगणार आहे। तर इथेच थांबूया, उद्या भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।